6 दिवसाच्या उपचारानंतर अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज नंतर सैफ वांद्र्यातील फॉर्च्यून हाईट मधील घरी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी एका सीसीटीव्हीत चित्रित। इथं शिजला देशमुख हत्येपूर्वीचा कट, सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती। खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास मुंबईत आणा, सर्व आरोपींना मुंबईच्या जेलमध्ये शिफ्ट करा, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांची झी 24 तासच्या कार्यक्रमात मागणी। महाविकास आघाडीची थोड्याच वेळात मुंबईत बैठक, नाना पटोले, अनिल देसाई, विनायक राऊत, संजय पाटील राहणार उपस्थित। राष्ट्रवादीतही पालकमंत्रीपद वाटपावरून धुसफूस असल्याची चर्चा, दूरच्या जिल्ह्याची जबाबदारी दिल्यानं अजित पवारांवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। 1 रुपयात पीक विमा बंद होण्याची शक्यता, बोगस अर्ज गैरव्यवहारामुळे समितीची सरकारला शिफारस। कुठल्याही योजनेत 2-5% गैरव्यवहार होतच असतो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा अजब दावा, गैरप्रकार झाला म्हणून योजना बंद करणं संयुक्तिक नसल्याचं मत। दावोसमधून राज्यातील पहिली गुंतवणूक गडचिरोलीसाठी स्टील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग येणार, प्रकल्पातून 4000 रोजगार निर्मितीची अपेक्षा।